नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, जर तुम्हाला फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला MST CETची एक्झाम द्यावी लागते. या एक्झामचे फॉर्म सुरू झालेले आहे. MST CETचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी CETचा फॉर्म ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी Google Chromeवरती यायचं आहे CET एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी आणि तिथे तुम्हाला CET सेल अशा प्रकारे सर्च करायचं आहे. नंतर एक नंबरला चालू बघा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर CETचं जे नवीन अपडेट पोर्टल आहे ते अपडेट पोर्टल तुमच्यासमोर येईल. आता या ठिकाणी बघा तुम्हाला CET रजिस्ट्रेशनच्या डेट्स वगैरे सुद्धा देण्यात आलेले. टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणून MST CET असेल किंवा MB असेल, MC असेल, मार्च असेल, अशा प्रकारे डेट्स या ठिकाणी 17/1/2024ला पब्लिश करण्यात आलेले. व्यवस्थित बघून घ्या, वरती या. आता आपण या ठिकाणी बघा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यावर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी आपला फॉर्म सुरू होईल. CETचा तुमचा जो नवीन पोर्टल आहे त्यावरती तुम्ही लॉग इन होता. आता या ठिकाणी अगोदरच फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी साइन इन करायचं. आपण न्यू युजर आहे म्हणून रजिस्टर ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. फुल नेम ॲज पर SSC किंवा HS. तुम्ही 10वी-12वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाका. आडनाव अगोदर असेल तर आडनाव टाका, तुमचं नाव अगोदर असेल तर तुमचं नाव. तर या ठिकाणी मी टाकून घेतो 10वीच्या मार्कशीटनुसार. खाली या, ईमेल द्यायचा आहे. तुम्ही जो ईमेल यूज करत आहात किंवा तुमचा जो ईमेल ID असेल तो ईमेल ID तुम्हाला या ठिकाणी द्यायचा. व्यवस्थित द्या, चूक वगैरे होऊ देऊ नका. तो तुम्हाला कम्युनिकेशनसाठी समोर या ठिकाणी काम येईल. पासवर्ड टाका pass@123 या फॉर्मॅटमध्ये. परत कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा तोच पासवर्ड टाका. नंतर बघा मोबाईल नंबर दिला आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक वगैरे असेल तो टाका. नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची. महिना, दिनांक आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये. महिना, दिनांक आणि वर्ष फॉर्मॅटमध्ये डेट ऑफ बर्थ टाका आणि रजिस्टर ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. बघा सर्व माहिती भरली मी. आता रजिस्टर करून घेतो. रजिस्टर केल्यानंतर आता तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची. आता इथं फादर्स नेम दिसतं, या ठिकाणी फक्त तुमच्या वडिलांचं नाव. मदर नेम या ठिकाणी तुमच्या फक्त आईचं नाव. जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते. नंतर रिजन विचारलं, या ठिकाणी रिलिजन हिंदू मुस्लिम काय जो तुमचा धर्म असेल तो धर्म या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा. निवडल्यानंतर बघा रिजन विचारलं आहे, रुरल आहे की अर्बन आहे. ग्रामीण भाग असेल तर रुरल निवडा, शहरी भाग असेल तर अर्बन. तर आपला ग्रामीण भाग आहे म्हणून मी रुरल निवडतो. मदर टंग, मातृभाषा द्यायची तुमची. मग जी मातृभाषा असेल ती या ठिकाणी मराठी मी टाकून घेतो. नंतर नॅशनॅलिटी दिली आहे, इंडियन नॅशनॅलिटी ॲटोमॅटिकली या ठिकाणी आपल्याला. ॲन्युअल इन्कम तुमचं जे तुमचं वार्षिक उत्पन्न आहे, तुमचं तहसीलचा जो उत्पन्नाचा दाखला असतो त्यानुसार तुमचं उत्पन्न या ठिकाणी टाकून द्यायचं. नंतर मॅरिड स्टेटस विचारलं आहे, मॅरिड अनमॅरिड काय जे असेल तर या ठिकाणी टाकून घ्या. तर अनमॅरिड मी टाकून घेतो. परमनंट ॲड्रेस, कायमचा पत्ता द्यायचा तुम्हाला. ॲड्रेस लाईन 1मध्ये राहणार कुठले आहेत, ॲड्रेस लाईन 2मध्ये या ठिकाणी स्टार मार्क दिसतं, रेड स्टार त्यासमोर, ते कंपल्सरी द्यायचे. पोस्ट तुमचा, नंतर तुमचं स्टेट वगैरे कोणतं असेल तर महाराष्ट्र राज्य मी या ठिकाणी आपलं निवडून घेतो. निवडल्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा, कोणता डिस्ट्रिक्ट आहे तुमचा. तो जिल्हा तुमचा या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्या. जिल्हा निवडल्यानंतर समोर तुमचा तालुका निवडायचा आहे. तुमचा जो तालुका असेल तो तालुका, नंतर तुमचं गाव, नंतर पिनकोड टाकायचं व्यवस्थित. नंतर खाली डायरेक्ट STD कोड सोडून द्या आणि मोबाईल नंबर टाका किंवा फोन नंबर दिला आहे तिथे टाकून द्या. आता ॲड्रेस फॉर करस्पॉन्ड, हा कायम तुमचा राहत पत्ता असा आहे का. राहत्याचा पत्ता जर तुमचा असेल, सध्या राहत असेल तर सेम ॲज करा. ऑटोमॅटिक वरीड ॲड्रेस खाली कॉपी होऊन जाईल. नंतर अदर डिटेल्समध्ये डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर या ठिकाणी यस करा. नंतर मायनॉरिटी डिटेल्स, जर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक असाल तर यस करा, अन्यथा नो करा. नंतर तुम्ही या ठिकाणी डिसेबिलिटी म्हणजे अपंग असेल तर यस करा, अन्यथा या ऑप्शनला नो करा. समजा अपंग यस केलं तर कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते देत, तर आपण या ठिकाणी नाही म्हणून मी या ठिकाणी नो करून घेतो. नंतर SSC किंवा इक्विव्हॅलंट पासिंग इयर, तुमचं 10वीचं या ठिकाणी पासिंग वर्ष निवडायचं आहे. तुम्ही कोणत्या वर्षी 10वी पास झाला ते वर्ष निवडा. नंतर तुम्हाला पर्सेंटेज किती होते 10वीला या ठिकाणी ते पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे. पॉईंटमध्ये असतील तरीसुद्धा व्यवस्थित टाका. जसे तुमच्या मार्कशीटवर असतील त्या पद्धतीने. समजा 88.70 आहेत मग त्या पद्धतीने टाका.
नंतर बघा बोर्ड विचारलं आहे, तुमचं 10वीचं बोर्ड कोणतं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा इंडियन इन्स्टिट्यूट असेल, कोणतं जे असेल ते बोर्ड तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. नंतर बघा स्कूल स्टेट, नंतर कोणत्या 10वी तुमची कोणत्या राज्यामध्ये होती, तर आपलं महाराष्ट्र राज्य. नंतर आर यू ॲपेरिंग किंवा तुम्ही या ठिकाणी बघा 2024ला 12वीला जर असाल तर या ऑप्शनला तुम्हाला यस करायचं आहे. जर तुम्ही 2024ला 12वीला नसाल, आपण अगोदरच पास झालेलो आहे म्हणून आपण 2024ला 12वीला नाही म्हणून मी या ठिकाणी नो करतो. आता नो केल्यामुळं आपण 2024ला 12वीला नसल्यामुळे आपल्याला अगोदर पास झाले असल्यामुळे सर्व डिटेल्स टाकावे लागतात. मग कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास झाला ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि जे यावर्षी 12वीला असतील त्यांना टाकायची काही गरज नाही, नेक्स्ट करून घ्या. नंतर आपलं 12वीचं बोर्ड कोणतं होतं, वरील जशी 10वीची माहिती भरली त्या पद्धतीने ही सुद्धा भरा. तर आपलं 12वीचं बोर्ड आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. नंतर मार्क टाईप, नंतर मग CGPA होतं की पर्सेंटेज होतं, तर आपल्याला पर्सेंटेज होतं. नंतर बघा HSC मार्क्स ऑप्टेन, तुम्हाला किती मार्क्स पडलेत या ठिकाणी टाकायचे. आउट ऑफ पैकी किती मार्क्स पडले, समजा या ठिकाणी तुम्हाला मार्क पडलेत 560 तर तुम्ही 560 टाका किंवा जेवढे तुम्हाला पडले असतील ना तेवढे टाका. समजा आपल्याला 460 पडलेत, मग किती पैकी पडलेत आउट ऑफ पैकी, मग 550 पैकी की 650 पैकी ते टाकायचं व्यवस्थित तुमच्या मार्कशीटवर बघून आणि सेव्ह अँड चेंजेसवरती या ठिकाणी क्लिक करायचं. ही माहिती सेव्ह होऊन जाईल. डाटा अपडेट सक्सेसफुली. आता समजा इथे माहिती भरण्यात तुमच्याकडून चुकली तर काय करा, प्रोफाईलवरती जा आणि परत माहिती दुरुस्त करून परत या ठिकाणी लॉग इन व्हायचं. आता रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो. नंतर बघा अंडर ग्रॅज्युएटमध्ये MSc CET 2024 या ठिकाणी दिसते. साऱ्या CETचे एक्झाम तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत बघा. आता या ठिकाणी बघा MSc CET 2024 एक नंबरलाच आहे, रजिस्टर नाव ऑप्शनवरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड इन्फॉर्मेशन वगैरे सुद्धा दिली आहे, तर व्यवस्थित मराठीत वाचून घ्या. इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला किती फी वगैरे लागेल 800 रुपये असेल तर सांगण्यात येते. अदर स्टेट असेल तर 1000 रुपये. व्यवस्थित सर्व माहिती दिली, तुमची संगणकावर आधारित चाचणी होईल असं सांगण्यात. खाली आय हॅव अ डिक्लेरेशन दिलं, त्याला ॲक्सेप्ट करा आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड यावरती क्लिक करा. केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन तुमची या ठिकाणी दाखवली. व्यवस्थित बघून घ्या बरोबर आहे का तर, आणि जर बरोबर असेल तर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी पिन हा कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. हा सिक्युरिटी पिन टाकून द्या. सिक्युरिटी पिन टाकला की सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर बघा तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP व्यवस्थित बघायचा आहे आणि OTP टाकून व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी OTP टाकून घेतो आणि व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही लिहून ठेवायचा आहे कुठेतरी, हा तुम्हाला नंतर कामी येईल. बघा या ठिकाणी प्रोसीड करा. आता प्रोसीड केल्यानंतर बघू शकतो तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे जनरेट झालेला आहे. व्यवस्थित बघून घ्या सर्व माहिती. पोर्टलमध्ये तुम्ही आता लॉग इन सक्सेसफुली झालेलं. आता ही सर्व माहिती आपल्याला भरत घ्यायची. इथे बघू शकता तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन दिली. जिथे इनकम्प्लीट देत आहे तिथं आपल्याला कंप्लीट आलं पाहिजे. असा 9 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. बघा आता जे रेड कलरमध्ये दिसतंय तसं आपल्याला ग्रीनमध्ये झालं असेल, या ठिकाणी ग्रीनमध्ये करायचं. बघा या ठिकाणी कसं एक नंबरला ग्रीन आहे, त्या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन भरायची. आता डोमेसाईल अँड कॅटेगरी या ठिकाणी इनकम्प्लीट त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम आपला जातचा वर्ग निवडा. SC ST OBC कायची तुमची कास्ट असेल. समजा या ठिकाणी मी फॉर एक्झाम्पलसाठी ओपन निवडतो. ओपन निवडलं तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट देण्याची गरज नाही. समजा मी या ठिकाणी OBC निवडतो, तर OBC निवडलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी कंपल्सरी द्यावं लागेल. नंतर बघा आर यू विच बिलॉंग्स टू, कोणत्या कास्टमधून तुम्ही येतात OBCमधून समजा, मग त्यापैकी तुमची कास्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. नंतर बघा तुमच्याकडे विचारलं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आहे का. जर अवेलेबल असेल तुमच्याकडे तर अवेलेबल करा. तुम्ही अर्ज केला आहे पण अजून भेटलं नाही तर अप्लाइड बट नॉट रिसिव्हवरती क्लिक करा. तर आपल्याकडे आहे म्हणून मी अवेलेबल करतो. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. आउटवर्ड नंबर किंवा बारकोडच्या खालील नंबर टाकून द्या. डू यू कास्ट व्हॅलिडिटी विचारलं आहे, अवेलेबल आहे का, तर आपल्याकडे नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी म्हणून मी या ठिकाणी नॉट अवेलेबल करतो आहे. नंतर खाली विचारलं आहे नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे का, असेल तर अवेलेबल करा, नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ह हा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे नॉन क्रिमिनल आहे म्हणून मी अवेलेबल करतो. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते काढून घ्या लवकरच. नंतर बघा खाली आल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला आर यू ऑर्फन विचारलं. जर तुम्ही अनाथ असेल तर यस करा, अन्यथा डायरेक्टली नो करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचे 10वीचे मार्कशीट वगैरे जसं भरलं त्या पद्धतीने आलेले. ज्यांनी 12वी या ठिकाणी तुम्ही आत्ताच 12वीला असाल तर या ठिकाणी तुम्हाला खाली काही 12वीची माहिती दाखवली जाणार नाही.
आपण पास आहेत म्हणून ती या ठिकाणी आपल्याला दाखवते. जे यावर्षी 12वीला विद्यार्थी असतील 2024ला त्यांना या ठिकाणी काहीही दाखवले जाणार नाही, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी काहीही काळजी करण्याची गरज नाही. आपण अगोदरच पास झालेलो आहेत म्हणून मी या ठिकाणी डिटेल्स टाकलेले आहे. जे 12वीला असतील त्यांच्या डिटेल्स या ठिकाणी येणार नाही, फक्त या ठिकाणी आर यू एक्झाम इन 2024 तर यस येईल फक्त. आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला PCB ग्रुप निवडायचा आहे की PCBM ग्रुप निवडायचा आहे. तुम्हाला जो ग्रुप निवडायचा तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचा. समजा तुम्हाला PCM निवडायचं तर PCMवर क्लिक करा. आता आपल्याला दोन्ही ग्रुप निवडायचे, मग त्यासाठी काय ऑप्शन आहे तर खाली बोथ PCM आणि PCB दोन्ही ऑप्शन देण्यात आले, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायो. नंतर मग लँग्वेज मीडियम ऑफ क्वेश्चन्स, कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पाहिजे तर कोणत्या भाषेमध्ये, तर इंग्लिशने निवडू शकता किंवा मराठी निवडू शकता. तर आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजे म्हणून मी या ठिकाणी इंग्लिश ऑप्शनवरती क्लिक करतो. परत विचारलं आहे कन्फर्म लँग्वेज निवडा, इंग्लिशच निवडायची काय तुम्हाला, तर यस आपल्याला इंग्लिशच निवडायची. आपण आता बघा फिजिक्ससाठी अप्लाय केलं आहे, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी चारहीसुद्धा सब्जेक्ट निवडलेले आहेत. दोन्हीचंसुद्धा पेमेंट आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. जर तुम्ही एकच निवडला तर तुम्हाला एकच पेमेंट करावं लागेल 800 रुपयाचं. नंतर बघा MST CET एक्झामिनेशन सेंटर कोणत्या स्टेटमध्ये, तर आपलं महाराष्ट्र राज्य निवडतो. नंतर प्रेफरन्स द्यायचे 4 जिल्ह्याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. 4 सेंटरपैकी कोणतंही तुमचं सेंटर आहे, तर मी या ठिकाणी बुलढाणा निवडतो. नंतर दुसरं एक निवडून घेतो, परत तिसरं एक निवडून घेतो आणि चौथं एक निवड. असे तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील ते 4 सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या. तर मी 4 सेंटर या ठिकाणी निवडलेत आणि निवडल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो. क्लिक केल्यावर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी बघा फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे JPG किंवा JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये, व्यवस्थित चेहरा वगैरे तुमचा दिसला पाहिजे अशा पद्धतीने. नंतर बघा सिलेक्ट अपलोड टाईप, फोटोग्राफ अँड सिग्नेचर 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी समजा फोटोग्राफ निवडून घेतो. ओपन दिसतं, या ठिकाणी तुम्हाला या ओपनवरती क्लिक करा. तुमचा फोटोग्राफ जिथे असेल त्या फोटोग्राफला या ठिकाणी क्लिक करायचं, व्यवस्थित फोटोग्राफ बघून घ्यायचा आणि अपलोड फोटोग्राफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं. नंतर फोटोग्राफ अपलोड होईल. त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचर अपलोड करायची. सिग्नेचरवर क्लिक करा, ओपनवरती क्लिक करा. ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुमची सिग्नेचर ओपन होईल. अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा अपलोड होतील. सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी बघा तुम्हाला आयडेंटिटी द्यायची काहीतरी, आधार कार्ड किंवा काही ते द्यायचे. तुम्ही PDF, JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये 500 KBच्या आत. तर तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, वोटर कार्ड, आधार कार्ड काही देऊ शकता. तर मी इथे आधार कार्ड सजेस्ट करेल. आधार कार्डवर क्लिक करा. नंतर तुम्हाला अपलोडचा बाण दिसतो वरती, या अपलोडच्या बाणावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. कोणतंही तुम्ही द्या, तुम्हाला जे द्यायचं असेल ते अपलोडवरती क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमचं या ठिकाणी परत ओपन दिसतं, त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही साईड अपलोड करायचे आणि अपलोड ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यावर थोडा वेळ वेट करा. या ठिकाणी वेट केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं या ठिकाणी आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. तुम्ही एडिटसुद्धा करू शकता, डिलीटसुद्धा करू शकता, दुसरंसुद्धा देऊ शकता. तर मी अपलोड केलं आहे म्हणून मी या ठिकाणी काही ठेवत नाही आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो. आता तुमच्या फॉर्मचं तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवलं जाईल. तुम्ही जी माहिती भरली ती माहिती तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवलेली. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या, व्यवस्थित दिले का. सर्व इन्फॉर्मेशन जर बरोबर असेल तर या ठिकाणी खाली तुम्हाला एक डिक्लेरेशन आहे, आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता परत खाली आल्यानंतर या ठिकाणी परत तुम्ही ज्यावेळेस ते सर्व इन्फॉर्मेशन रीड करसाल खाली प्रोसीड अँड पेमेंट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी पेमेंटवरती आर यू शुअर तर यस करा. यस केल्यानंतर तुमचं पेमेंट या ठिकाणी दाखवलं जाईल. आपण दोन्ही ग्रुप निवडले PCM PCB म्हणून या ठिकाणी दोन्हीचं पेमेंट आले. सिलेक्टच्या खाली बाण दिसतोय याला बॉक्सला टिक करा आणि प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर 1600 रुपयाचं पेमेंट आलेलं आहे. या ठिकाणी रोजो पे म्हणून एक ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली ॲग्री टर्म अँड कंडिशन ॲप्लाय करा आणि प्रोसीड करून या ठिकाणी पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट या ठिकाणी काढून घ्यायची. आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.